नारळ फुटला आणि पहिल्याच फटक्यात राजकारणाचं चित्र बदललं. महानगरपालिका निवडणुकांचे निकाल जसे जसे बाहेर येत आहेत तसा एकच प्रश्न सगळीकडे घुमकर: विरोधक कुठे आहेत? एकेकाळी बालेकिल्ले समजले जाणारे गड एकामागोमाग कोसळताना दिसतायत आणि भाजपचा विजयरथ चप्पा चप्पा पुढे सरकतोय. मुंबई असो, पुणे असो, पिंपरी चिंचवड असो किंवा संपूर्ण MMR, सर्वत्र भाजपचीच चर्चा आहे, विरोधकांची नाही. ठाकरे, शरद पवार, काँग्रेस यांना धक्का बसलाच आहे, पण खरा धक्का बसलाय तो मित्रपक्षांना, अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना. हक्काच्या मैदानात स्वतःच्या बालेकिल्ल्यांत पूर्ण ताकद दावूनही भाजपाने त्यांना कसं लिमिटेड केलं, कुठे स्वप्न तोडली आणि कुठे सरळ गडच काबीज केले, याचाच हा संपूर्ण राजकीय लेखाजोखा आहे. विरोधक कुठेत? महानगरपालिका निवडणुकांचा नारळ फुटला आणि भाजपाने ज्या पद्धतीने इन्कमिंग सुरू केलं ते बघता विरोधक कुठे आहेत हा प्रश्न विचारला जात होता. आता एकेका महानगरपालिकेचे निकाल हाती यायला सुरुवात झालीय, पण भाजपच्या रेट्यापुढे तोच प्रश्न विचारला जातोय: विरोधक आहेत कुठे? मुंबईत भाजप जोरात आहे, पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप जोरात आहे, MMR मध्येही भाजपच जोरात आहे. ठाकरेंना कित्येक ठिकाणी एक आकडे जागा मिळाल्यात. शरद पवारांचा राष्ट्रवादी तर पिक्चरमध्येही नाही. काँग्रेसला सुद्धा धमाका करता आलेला नाही. पण भाजपच्या विजयरथापुढे फक्त ठाकरे, पवार, काँग्रेस यांचाच बाजार उठलाय का? तर नाही. भाजपने शिंदे आणि दादांना पण खाल्लंय. बालेकिल्ल्यातून मायनस करत, हक्काच्या जागा हिसकावून घेत विरोधकांचा सुपडा साफ करताना भाजपने शिंदे आणि दादांना कुठे आणि कसं डॅमेज केलंय ते पाहूया या व्हिडिओमधून. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय जनसंवाद. सुरुवात करूयात पुण्यापासून. पुणे हा अजित पवारांचा जुना गड, दादांचं सत्ता केंद्र. 2017च्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपने दादांकडून पुणे जिंकलं होतं, पण तेव्हा अजित पवारांना पुण्यात 39 जागा मिळाल्या होत्या. यावेळी अजित पवारांनी पुण्यात विशेष लक्ष दिलं. भाजपला थेट अंगावर घेत फाईट दिली, जुने मुद्दे काढले, भाषणं गाजवली. पण आतापर्यंतचे जे निकाल हाती येत आहेत त्यानुसार भाजपला पुण्यात 105 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 8 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 2 जागा मिळाल्यात. म्हणजेच इथं अजित पवारांना एकेरी आकड्याच्या जवळपास लिमिटेड करत भाजपने राष्ट्रवादीच्या मुळावरच घाव घातलाय. अर्थात काही जागांचा निकाल हाती येणं बाकी असलं तरी पुण्यात भाजपने दादांना रीतसर खाल्लं हे स्पष्ट आहे. हेच पिंपरी चिंचवडमध्येही घडताना दिसून येत आहे. अजित पवारांनी पिंपरी चिंचवडच्या उभारणीत मोठं योगदान दिलं, हे कोणीच नाकारत नाही. पण 2017च्या महानगरपालिका निवडणुकीत भ्रष्टाचाराचा मुद्दा मोठा झाला आणि इथली अजित पवारांची सत्ता गेली. पण यंदा अजित पवारांनी मोठं बळ लावलं तरी भाजप पुढे त्यांची ताकद कमीच पडली, कारण भाजप 83 आणि राष्ट्रवादी 37 जागांवर आतापर्यंत आघाडीवर आहे. अजित पवारांचं स्वप्न होतं सत्ता मिळवण्याचं, पण त्यांना तगडा विरोधी पक्ष हा टॅगवर समाधान मानावं लागेल. अजित पवारांचा बेस असलेला हा भाग भाजपने अधिक ताकदीने आपल्याकडे घेतलाय. थोडक्यात काय, पुणे जिल्ह्यातली अजित पवारांची दोन्ही ठाणं आता पुन्हा एकदा भाजपकडेच गेली आहेत. दादांनी निवडणुकीत पूर्ण ताकद लावून सुद्धा हे झालं. दादांचं झालं तसंच शिंदेंचं काय? भाजप आणि शिंदेंची शिवसेना दोघांचीही विचारधारा हिंदुत्ववादी, दोघांचाही मतदार वर्ग तुलनेने सारखाच. त्यातही शिंदेंकडे मराठी मतदारांचा ओढा आहे, त्यामुळे भाजपने मुंबईत शिंदेंना सोबत घेतलं. शिंदेंची ठाणे, कल्याण, डोंबिवलीमध्ये ताकद आहे, तिथे भाजपने त्यांच्याशी जुळवून घेतलं. पण या व्यतिरिक्त जिथे शिंदेंची ताकद आहे, जिथे शिंदेंना आपला बेस पक्का करायचा आहे, तिथे भाजपने शिंदेंना शह दिला. याची सुरुवात होते MMR रिजनपासून. नवी मुंबईत गणेश नायकांची एकहाती सत्ता, पण इथं एकनाथ शिंदेंनी जोर लावला, प्रतिष्ठेची लढाई केली. आत्तापर्यंतच्या निकालात भाजप 69 आणि शिंदेंची शिवसेना 40 जागांवर आघाडीवर आहे. साहजिकच शिंदेंनी आकडा वाढवला असला तरी गणेश नायकांच्या आणि पर्यायाने भाजपच्या ताकदीपुढे ते लिमिटेड राहिले. पिंपरी चिंचवडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेने विशेषतः मंत्री प्रताप सरनाईकांनी ताकद लावली होती, पण इथं भाजपचा फोर्स प्रचंड ठरला. काँग्रेसच्या ताकदीला भाजपने हादरा दिला असून 52 जागांवर भाजप आघाडीवर आहे. शिंदेंची शिवसेना फक्त 1 जागेवर आघाडीवर आहे.
पनवेलमध्ये भाजप 40 जागांवर आघाडीवर, शिंदेंची शिवसेना फक्त 5 जागांवर. कल्याण डोंबिवलीत एक्झिट पोल शिंदेंच्या बाजूने होते, पण प्रत्यक्षात भाजप 42 जागांवर, शिंदे गट 35 जागांवर आघाडीवर आहे. ठाण्यात 70+ चर्चा असताना शिंदेंना 29 जागांवरच आघाडी, भाजप 15 जागांवर आहे. नाशिकमध्ये भाजप 78, शिंदे 27. संभाजीनगरमध्ये भाजप 56, शिंदे फक्त 14. थोडक्यात अजित पवारांना पुणे आणि पिंपरी चिंचवड हवं होतं, तिथे सबकुछ भाजप. शिंदेंना MMR हवं होतं, तिथेही भाजपच प्लस. म्हणजेच भाजपाने फक्त काँग्रेस, ठाकरे आणि शरद पवारांनाच नाही, तर शिंदे आणि दादांनाही खाल्ले. चप्पा चप्पा भाजपा हे विरोधकांनाच नाही, तर मित्रपक्षांनाही दिसले. भाजपच्या या यशाबद्दल आणि मित्रपक्षांना बसलेल्या फटक्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मते आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी जनसंवाद चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.